गुड आफ्टरनून एव्हरीवन. तर आता 2 वाजलेत. आम्ही 2 वाजता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर बघितलं का माझ्या डॉक्टर कसं टोपलं आहे का. तर मॅडम चलत नाहीत म्हणून म्हटलं मग मम्मीने घेतली तिला टोपलं घेऊन चलते. म्हटलं बघावं कसं वाटतंय. आतापर्यंत आधी असं टोपलं घेऊन चालले नाही. काय म्हणताय तुम्ही? खाली चला की. आई टोपलं घेते. चला असं माझा आवाज पोहोचतोय का? म्हणजे असं म्हणतायत की माझा आवाज येत नाही. म्हणजे घरातला येतो व्हिडिओमध्ये पण असं बाहेरचा आवाज येत नाही. आता 12 वाजत असेल बरं का. आता मला दम लागलाय. मी कधी असं टोपलं घेतलं नाही. फर्स्ट टाइम घेतले का. तर सानूला उचलून घ्यायचं नाही मला. कारण मातीतून चालायचं. बघताय का मागं कसे तिला उचलून घेऊन चालायचं म्हणजे इतका दम लागतंय. मग म्हटलं दादी मी टोपलं घेते कधीतरी वेगळं काहीतरी. मोबाईल हलतं का जास्त. आता मला दम लागलाय. डोक्यावर टोपला घेण्यापेक्षा असं चांगलं वाटलं असतं. असं बेटर वाटतंय. हेच ओके वाटतंय. बघा ते दोघे अजून कुठं आहेत. चला ना. मम्मी येत होती शेताकडे ते सोयाबीन मधलं काय गवत काढण्यासाठी. मग म्हटलं चला आम्ही पण येतो. काय करावं घरी बसून. आणि सकाळपासून इतकं शिराळ पडलेलं होतं ना. ऊन अजिबात नव्हतं ना. आम्ही शेतात आलो की ऊन पडलं. पण आंब्याचं झाड आहे की आपलं बसण्यासाठी. मस्त. ए सानू ये पळ चल. पळत ये पळत. तिथूनच हाय करायला. आईचा हात सोड. तिला ना पहिल्या व्हिडिओमध्ये यायला एवढं हे व्हायची ना. चिडचिड करायची नको म्हणून. पण आता एवढी इच्छा असते ना व्हिडिओमध्ये यायची. हा आंबे आता नसतात पिल्या. आंबे उन्हाळ्यात असतात. हा कसं खेळणार जाऊ का आपण. दावाच आणलं नाही ना. साडी पण आणली नाही. वडणीनं नाही पुरणार. आता मॅडम झोका बांधायची. अगं पुरत नाही रे पिला. ती वडणी बघ स्टॉल बघ केवढा आहे. ते कसं कुठं अडकवायचं कसं बांधायचं नाही पुरत. तिला झोका बांधायचा मग घरीच मांडली असते. मोठी साडी तर आणली असते ना. हा दुसरी आणली असते की साडी घरून. मग माझा आवाज येतोय का वाऱ्यामुळं. पाय दुखायले तर काय. सोयाबीन काढून नाही ती गवत आहे ती. तिचं गवत काढून पाय दुखायत म्हणा. बघा किती गवत काढायला ते आहे ना. आणि म्हणे सोयाबीन काढून माझे पाय दुखायलेत. एवढं बघ दाखव काय करते. टेस्ट कर. मग काय कश करते ते. तर फ्रेंड्स बघा ना. हे ना कडू ककडी असते ना आपल्या शेतामध्ये. बारकी बारकी ककडी येते ना. त्याचा वेल आहे. मग मी काय केलं माहिती आहे का. कसली ककडी आहे बघण्यासाठी ना. मग त्याचं एक पान तोडलं. असं चाटून बघितलं. म्हणजे मागून दांडा कडू लागतो ना असं बारक्या कडू ककडीचा. तर तिने काय करते माहिती आहे का. ह्याचं पान तोडते. ही इकडं ठेवते हाताचा ह्याचा वास घेते. हाताला जाटून बघते. तर हे असं इकडं ठेवायचं आणि इकडं चाटून बघायला. ह्याचा वास घेऊन बघायला. असलं तर नमुना आहे आमचा. कडू ककडी आहे शेतामध्ये. ते बारकी बारकी ते. तर आता आम्ही आलो शेतामध्ये आलो की पाऊस चालू झालेला आहे बरं का. पाऊस जास्त काय नाही पण झिमझिम येते. इतकं छान वाटेल ना. कारण मस्त आभाळ आलेला आहे. वातावरण असं शिराळ पडलेला आहे. वारानं थोडं झिमझिम पाऊस येतो. छान वाटेल सांग तुला. छान वाटेल का. वाऱ्याला सुद्धा मोबाईल हलतोय असं इकडे तिकडे कॅमेरा. बघा झिमझिम मॅडमचं जेवण झालं बरं का. शेतात आल्यावर तिला म्हणजे शेतात आल्यानंतर जेवायला मागितले म्हणून डबा घेऊन आले होतं. तर शेतात आल्या तिला लगेच भूक लागली होती. मम्मा मला भूक लागली मला जेवा दे.
छान वाटतं. आम्हाला पण शेतात आल्यानंतर इतकी भूक लागायची ना, घरून असं जेवण यायचं आणि डबा घेऊन आला की शेतात येऊन जेवायचं का तर भूक लागली म्हणून. अरे बापरे सन पाऊस वाढला की जोरात पाऊस यायला. हे बघ पाऊस वाढला ना आता. तर हे बघा फ्रेंड्स, पाऊस येत आहे पण आम्हाला पाऊस लागू नये म्हणून बघा आम्ही कसा जुगाड केलाय. मॅडमला दिलं होतं की तू असं बस म्हणतात ते माझ्या डोक्यावर ठेवायला की पाऊस लागायला पण हा की नाही. पावसामध्ये मध्ये कोणाला मध्ये ये म्हणायचं आपण मध्येच आहेत की मोबाईल मध्ये घेऊया. मोबाईल मध्ये घेतलं असं दिसत नाही. पाऊस गेला कसं मी हिला बस म्हणलं असं घेऊन तर मॅडम मलाच देतात की तू पण बस मम्मा तू पण बस. अगं मला नको, मला छान वाटतं पाऊस आल्यावर भिजताना. माझी मम्मा चिताची हो मी चित्राचीच हो मी सगळ्याचीच आहे. तू बरं तू पप्पाची आहेस का मम्माची? पप्पाचे आणि माऊची आणि आईची आणि बाबाची सगळ्याचीच आहेस का? माझं लेकरू कुणालाच नाराज करत नाही. तू कुणाची आहेस मला मी सगळ्याची म्हणते है ना. मी सगळ्याचीच आहे म्हणून मी सगळ्याचीच आहे. एका कुणाचंच नाव घेत नाही मी याची आहे म्हणून मी सगळ्याचीच आहे. सगळे माझे आहेत म्हणते है ना. सगळे हिचेच आहेत. आता कटिंग करायला आले. कटिंग करायचे का नाही तुला? काय कटिंग करायचे का नाही का बर्थडेला करायचे? माझ्या पिलूचा बर्थडे येतोय आता. पिलू बर्थडेला काय पाहिजे तुला? पाऊस. का बर्थडेला पाऊस पाहिजे म्हणे. हिला कसं पाऊस द्यायचा सांग की. बर्थडेला काय पाहिजे? पाऊस. सांग मग पाऊस पाहिजे. दमाना या दमाना. मम्माला कसं काय मागितलं नाही तुम्ही मयू? हां तर बघा मला पाणी सुद्धा मागितले नाही. स्वतः तिकडं झाडाकडे जाऊन बाटली घेऊन येतात. माझ्या हाताला वज व्हायलंय पण काय व्हायलंय दमाने या दमानं. तहान लागली लेकराला. हे लेकरा कुठे खेळत होतीस तू? इथं आहे याच्यासोबतच खेळ चालला मॅडमचा दिवसभर. तर गाई जसं मी शेतात आले का तशी मी अशी बसून नाही बरं का. आणि मोबाईल हातात ह्याच्या व्यतिरिक्त कायच नाही. असं बी मी काय करणार नव्हते. असंच आले होते घरी बोर होते म्हणून. पण इतकं आज मोबाईल बघणार रोज बी बघते पण आज लयच बघितलं. डोळे असे कसं तर होते आणि डोकं जड पडले ना. तर अशाला अशी बसून आहे आता. आज दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेऊन आले होते बरं का. कारण त्या लातूरला दाखवते तिथं कमी झालं नाही. तिथं डॉक्टरने इंजेक्शन वगैरे काय दिलं नव्हतं. म्हटले काय आवश्यकता नाही गोळ्यांना कमी होते. पण कमी काय होतच नव्हतं. मग गावातल्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन इंजेक्शन घेऊन आले. इंजेक्शन दिलं तिथं. मग घरी बसून आपला आराम करायचा. तर मी आले शेतात आले ते मांडी घालून बसले. इतकं आता दुखतंय ना जास्तच. असं वाटतं की इंजेक्शन घेतल्यापासून जास्त दुखायला लागलं की. कारण आराम केलाच नाही. एकदम सारं कंटिन्यू मांडी घालून बसलेले आहे बरं का. तर आता एवढं दुखतंय ना काय सांगणार. आपल्या हाताने आपलेच हाल आहेत दुसरं काय. असं वाटतं आज ब्लॉग ना खूप मोठा झाला असेल कारण कालचा आपण जे मी अपलोड केलं आता सध्या म्हणजे आता ही तुम्हाला उद्या येणार आहे. म्हणजे मी आता जे सध्या अपलोड केलं ते सुद्धा खूप मोठा झाला आहे. तर चला आता आवडत असेल ज्याला आवडतं ते बघेनच. आणि मॅडम एकदा घरी जाऊन आलेले आहेत बरं का. मॅडम बघायचं. चला मग आता आम्ही निघालो घरी काम करून. मग कुठं जाऊ तुझ्या मागं नाही तर इकडं बघ. इथं बसणार आहेस का? इथे बसणार आहे मग टोपला घे की घरी जायचंय. कसं आगाऊपणा करतो. घे टोपलं चल. मग कशा आणून ठेवलीस? चला हिला इथंच ठेव. चला चला आम्ही चाललो. बरं चल.
कॅमेरा हलत असला. पकडली का? तर बघा आम्ही गल्लाच म्हणतात की गल्ला ऑर्डर केला होता. पॅकिंग सानूचा गल्ला आहे ते. फोटो मध्ये तर किती मोठा दिसायला होता. लाकडी दाखव इकडं. टाकायलाच आहे. हा कपटाच आहे का? 80. बघा आम्ही गल्ला ऑर्डर केलेला आहे. 1 लाख रुपयाचा गल्ला. दाखव ना. 1 लाख रुपयाचा गल्ला. 1 लाख रुपयाचा. माझा आवाज बी चाललाय का नाही करणार ते. आता ते सानूचे जे जमा झालेले पैसे आहेत का ते ह्याच्यात टाकायचे आणून काढताचे. चिल्लर नाही टाकायचे, त्याच्या नोटा करून आणायचे आणि त्याच्यात टाकायचे आणि लगेच त्याच्यावर टिक मार्क करायचे किती टाकले त्याच्यात म्हणून. तर आता तुम्ही मगाशी बघितलं असेल आपला मनी बँक, पिगी बँक, वॉट एव्हर जे असते ते गल्ला, आपल्या साध्या आणि सिंपल भाषेमध्ये गल्ला. तर ते सानूसाठी मी ऑर्डर केलं होता, कारण सानूनं असं चिल्लर वगैरे त्याच्या पप्पाने दिले की मग ठेवते. ते घरचा कसं आहे माहिती आहे का, ते लगेच आपल्याला काढता येते टाकता येते. मग म्हटलं चला त्यासाठी काहीतरी वेगळं ना, आपले पण सेविंग होते थोडेफार. माझ्यापाशी पण असे काही पैसे राहत नाही. मग म्हटलं त्याच्यात टाकता वगैरे येते. तर सानूसाठी ऑर्डर केलं. तर छान आहे बरं का. मिशोवरून मी ऑर्डर केलेला होता. ते मग अशी आणला होता मामानं, करत त्यानं जॉबला आहे तिथला पत्ता दिलेला होता. त्यानं घेऊन आला होता आणि दोन मामानं त्याची अनबॉक्सिंग केली होती. सानूनं अजून बघितलं नाही. बघितलं की लगेच म्हणाल की मला त्याच्यामध्ये पैसे टाकायला द्या. तर मग छान आहे. 1 लाख सेविंग होते त्याच्यामध्ये. तर पिगी बँक छान वाटतं. मला पण खूप आवडलं. आपल्या पैशासारखं मस्त आहे. तर चला मग आज तर पूर्ण व्लॉग ना शेतातलाच आहे. दुसरं काही वगैरे नाही, कारण मी दिवसभर शेतातच होते. तर दुसरं मी काही शूट वगैरे केलेलं नाही. तर कसा वाटला आजचा व्लॉग? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेट होते का नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. आज बाय म्हणाला सबस्क्राईब करायला सानू मॅडम नाहीत का, कारण ते झोपलेले आहेत. नाही तर असं तिथं सबस्क्राईब करा. त्याचं म्हणजे तिला बाय म्हटलं की चला ते सबस्क्राईब करा. आज म्हणायला नाहीत कारण ते झोपलेले आहेत. चला मग बाय.